हॅलो फ्रेंड्स, आपण मूलभूत हक्क पाहत होतो. मूलभूत हक्क आपले 1 to 20 पर्यंत आपण डिटेलमध्ये पाहिलेत. मूलभूत हक्क आपण कोणाकडून घेतलेत? USA कडून घेतले. ओके, 12 ते 35 आर्टिकल हे मूलभूत हक्क म्हणतात त्यांना. आपण फास्टमध्ये रिवाईज करू. रिवाईजने आपल्या टोटल लक्षात बसून जाईल. भाग 3 मध्ये येतात मूलभूत हक्क. भाग 3 ला आपण घटनेचा मॅग्ना कार्टा पण म्हणतो. आर्टिकल 15, 16, 19, 29 आणि 30 हे काही हक्क जे आहेत ते केवळ फक्त नागरिकांना उपलब्ध आहेत. 15, 16, 19, 29 आणि 30. कलम 12 मध्ये काय तरतूद केली होती? राज्यसंस्थेची व्याख्या दिली होती. कलम 13 मध्ये आहे मूलभूत हक्कांचे जर उल्लंघन करणारा कायदा शून्यवत ठरवला जाईल. ओके. आर्टिकल 14 मध्ये कायद्यासमोर समानता. आर्टिकल 15 काय सांगतं की धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. आर्टिकल 16 मध्ये सार्वजनिक रोजगारांबाबत समान संधी. आर्टिकल 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट करणे याबाबत तरतूद केली आहे. आर्टिकल 18 पदव्या नष्ट करणे आणि किताब नष्ट करणे. आर्टिकल 18. 19 मध्ये काय की 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहेत. कोणते कोणते? भाषण, एकत्र जमणे, संघटना स्थापने, फिरणे, स्थायिक होणे आणि व्यवसाय करणे हे 6 स्वातंत्र्य दिले आहेत आर्टिकल 19 मध्ये. आर्टिकल 20 मध्ये अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण दिले आहे. आता पाहू आर्टिकल 21. आर्टिकल 21 मध्ये जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य दिले आहे. कायद्याने प्रस्थापित कार्यपद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित स्वातंत्र्य हक्क हिरावून घेतले जाणार नाही हे आर्टिकल 21 मध्ये सांगितले आहे. आर्टिकल 21 संबंधीचे खटले पाहू आपण. AP शर्मा खटला आहे 1954चा आणि खडकसिंह खटला आहे 1962चा. या दोन्ही खटल्यांमध्ये खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क नाही असे सांगण्यात आले. AP शर्मा 1954, खडकसिंह खटला 1962. आता AK गोपालन खटला जो आहे तो 1950चा आहे. यामध्ये काय सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने कलम 21चा अर्थ हा संकुचित अर्थ लावला आहे. हा हक्क केवळ असंगत कार्यकारी कृतीच्या विरुद्ध उपलब्ध आहे, पण असंगत कायदेकारी कृतीच्या विरुद्ध नसणार आहे. तसेच वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे केवळ व्यक्तीच्या शरीराचे स्वातंत्र्य होय असे न्यायालयाने मत मांडले होते. या कलमाला अमेरिकन घटनेप्रमाणे कायद्याची उचित प्रक्रिया हे तत्व लागू केले नाही. AP शर्मा खटला 1954चा प्लस खडकसिंह खटला 1962चा. हे दोन्ही खटले मिळून सर्वोच्च न्यायालयाने खाजगीपणाचा हक्क मूलभूत हक्क नाही असे सांगितले. 1993 मध्ये उन्नीकृष्णन खटला झाला होता. त्यामध्ये व्याप्ती आणखी वाढून जगण्याचा हक्कात शिक्षणाचा हक्कही समाविष्ट करण्यात आला होता. आता शिक्षणाचा हक्क कोणत्या खटल्याने समाविष्ट करण्यात आला म्हणलं तर उन्नीकृष्णन खटला 1993चा. नंतर बघू आपण 1978चा मेनका गांधी खटला. यामध्ये काही सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने मेनका गांधी खटल्यामध्ये गोपालन खटल्यातील आपला निर्णय बदलून कलम 21चा व्यापक अर्थ लावला होता. अगोदर गोपालन खटल्यामध्ये संकुचित अर्थ लावला होता. आता मेनका गांधी खटल्यामध्ये व्यापक अर्थ लावला. तो कसा बघू. अमेरिकन घटनेप्रमाणे कायद्याची उचित प्रक्रिया हे तत्व या कलमाला लागू केले. असंगत कार्यकारी कृती बरोबर असंगत कायदेकारी कृती विरुद्धही असेल असं सांगण्यात आलं होतं. मानवी प्रतिष्ठेसहित जीवनाचा अधिकार पण सांगितला. वैयक्तिक स्वातंत्र्य व उल्लेखांमध्ये मानवी जीवनाशी संबंधित विविध हक्कांचा समावेश होतो. परदेश गमनाचा हक्क, माहितीचा हक्क आणि सार्वजनिक भाषेच्या विरुद्ध हक्क हे सर्व मेनका गांधी खटल्यामध्ये सांगण्यात आले म्हणून हा व्यापक अर्थ सांगितला. मग उन्नीकृष्णन खटल्यामध्ये काय म्हटलं तर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणाच्या अधिकाराचा समावेश हा जीवित हक्कात करावा अशी शिफारस करण्यात आली होती. कायद्याने प्रस्थापित प्रक्रिया म्हणजे इस्टॅब्लिश बाय लॉ आणि कायद्याची योग्य व न्याय प्रक्रिया ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे नेमकं काय पाहू आपण थोडक्यामध्ये. ही भारतीय संकल्पना आहे. कायद्याने प्रस्थापित प्रक्रिया म्हटलं तर भारतीय संकल्पना येते. यामध्ये फक्त कायद्याची वैधता आणि अवैधता तपासली जाते. पण कायद्याची योग्य व न्याय प्रक्रिया यामध्ये काय आहे ही अमेरिकन संकल्पना येते. कायद्याची वैधता तपासली जाते. यामध्ये वैधता कायद्याची प्रक्रिया योग्य व न्याय आहे का याची तपासणी केली जाते. इस्टॅब्लिश बाय लॉ प्लस ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. अमेरिकन संकल्पना भारतीय संकल्पनेपेक्षा व्यापक आहे. ओके. यामध्ये काय काय येतं बघा. जीविताचा हक्क, प्रतिष्ठापूर्वक जगण्याचा हक्क, जीवित सुरक्षेचा हक्क, खाजगीपणाचा अधिकार, स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार, मोफत कायदेविषयक सल्ल्याचा अधिकार, 14 वर्षापर्यंत मोफत शिक्षण, एकांत अधिवासांचा अधिकार, ओके, एकांत निवासाचा अधिकार, स्वास्थ्याचा अधिकार येते, आरोग्य,
त्वरित सुनावणीचा अधिकार, बेडी लावण्याविरुद्धचा अधिकार, अमानवीय व्यवहाराविरुद्ध अधिकार, फाशीच्या विलंबनाविरुद्धचा अधिकार, परदेशात फिरण्याचा अधिकार, भेटबिगारीच्या विरुद्ध अधिकार, कारागृहात शोषणाविरुद्धचा अधिकार, आपत्कालीन परिस्थितीमध्ये आरोग्य सुविधेचा अधिकार, सरकारी दवाखान्यामध्ये वेळेवर उपचाराचा अधिकार, राज्याबाहेर न जाण्याचा अधिकार, निपक्ष सुनावणीचा अधिकार, कैद्यांसाठी जीवनावश्यक सुविधांचा अधिकार, महिलांना आदर व सन्मानपूर्वक व्यवहाराचा अधिकार, सामूहिक फाशीविरुद्धचा अधिकार, माहितीचा अधिकार, प्रतिष्ठेचा अधिकार. आता आर्टिकल 21A पाहू आपण. ओके, आर्टिकल 21A शिक्षणाचा हक्क आहे हा. संसदेने पारित कधी केला? 4 ऑगस्ट 2009 मध्ये. या हक्काचा अंमलबजावणी कधी झाली? हक्काची 1 एप्रिल 2010 पासून आणि राष्ट्रपतीची संमत झाली 3 सप्टेंबर 2009 पासून. या कायद्यामुळे जगातील 135 देशांच्या यादीमध्ये भारताचाही समावेश होता. कलम 21 नुसार राज्यसंस्था 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरविल्यानुसार मोफत व अनिर्वाह्य शिक्षण उपलब्ध करून देईल. हे वय कधी? 1956च्या कायद्यानुसार असेल. ओके, 6 ते 14. कलम 21A 86वी घटनादुरुस्ती 2002ने समावेश झाला. हे वाक्य बघा तुम्ही आता लक्षात ठेवावं लागेल की 86वी घटनादुरुस्ती 2002ने ते समावेश करण्यात आलं. कलम 21A या कलमाने प्राथमिक शिक्षण मूलभूत हक्क बनवण्यात आला होता. पंतप्रधानाच्या भाषणाने कायद्याची अंमलबजावणी होण्याची ही पहिलीच वेळ होती. शिक्षणाच्या मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये काय काय आहेत की 6 ते 14 वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण, आर्थिक खर्च केंद्र व राज्य भागीदारीत उचलील, सर्व खाजगी शाळांमध्ये पहिलीच्या प्रवेशांसाठी आर्थिकदृष्ट्या वंचित समुदायासाठी मुलांसाठी 25% जागा राखीव असतील, प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. बघा, 21वे म्हटलं तर 86वी घटनादुरुस्ती 2002ने ॲड करण्यात आली होती कलम ही, आणि 6 ते 14 वयोगटातील मुलांच्या शिक्षणाचा हक्क यामध्ये तरतूद केली आहे. यासंबंधी प्राथमिक शिक्षणाचा हक्क. ओके, 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि निशुल्क मिळवण्याचा हक्क होता. 1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देणाऱ्या सूचना केल्या होत्या देण्याच्या. 1993 मध्ये प्राथमिक शिक्षण मोफत व निशुल्क द्यावे व राज्यांच्या परिस्थितीनुसार ते पुढील शिक्षण देण्यात यावे. 86वी घटनादुरुस्ती कलम 21A चा समावेश. ओके, आणि त्यानुसार 86व्या घटनादुरुस्तीमध्ये अजून काय काय झालं ते पण पाहू आपण. कलम 45 मध्ये बदल करण्यात आला होता. मूळ घटनेमध्ये 14 वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी तरतूद केली होती. तर त्यामध्ये बदल काय केला त्यांनी? 6 वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे ही तरतूद केली, कारण 14पर्यंतचा समावेश हा 21A मध्ये करण्यात आला होता. आणि 51A मध्ये 11व्या कर्तव्याचा समावेश करण्यात आला होता. 51A म्हटलं तर 86वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये समावेश करण्यात आला. त्याच्यामध्ये 11वी घटना जेवढी म्हणजे 11वीची तरतूद केली आहे 11वी कर्तव्य ते कधी? तर 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसारच ॲड करण्यात आलेलं आहे. ओके, आई वडील पालकांनी मुलांना शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सहाय्य करणे. RTE म्हणजे काय असं? राईट टू एज्युकेशन ॲक्ट कधीचा आहे? तो 2009चा आहे. या कायद्याची अंमलबजावणी झाली होती 1 एप्रिल 2010 पासून. आपण आर्टिकल 21A सुद्धा डिटेलमध्ये पाहिलं. आता आर्टिकल 22चा अभ्यास करूया. 22 मध्ये काय तरतूद केली तर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. स्थानबद्धता 2 प्रकारची असते, शिक्षा म्हणून केलेली स्थानबद्धता आणि प्रतिबंधक स्थानबद्धता. प्रतिबंधक स्थानबद्धतेमध्ये भविष्यात गुन्हा करण्यापासून रोखणे ही एक प्रकारची येते आणि संशयावर केलेली आगाऊ सावधगिरी ही दुसऱ्या प्रकारची येते. ओके, प्रतिबंधक स्थानबद्धता म्हणलं की 2 प्रकारच्या, भविष्यात गुन्हा करण्यापासून रोखणे आणि संशय जर असेल त्यावरून केलेली सावधगिरीसाठी केलेला स्थानबद्धता, अशा 2 प्रकारच्या स्थानबद्धता येतात प्रतिबंधकमध्ये. आता साधारण कायदा आणि प्रतिबंधक स्थानबद्धता कायदा पाहू आपण. 21(1) आणि 22(2) मध्ये अटक झालेल्या स्थानबद्ध करण्यात आलेल्या व्यक्तीला पुढील हक्क आहेत. अटकेची कारणे शक्य तितक्या लवकर मिळवण्याचा हक्क, यांच्या पसंतीच्या वकिलांचा सल्ला घेण्याचा व त्यांच्याकरिता बचाव करण्याचा हक्क, अटकेनंतर 24 तासामध्ये प्रवासाचा काळ वगळता सर्वात जवळच्या दंड अधिकाऱ्यांसमोर हजर करण्याचा हक्क, अशा व्यक्तीस 24 तासाच्या कालावधीनंतर अधिक काळ दंड अधिकाऱ्यांनी प्रतिकृत केल्याशिवाय तुरुंगात स्थानबद्ध करता येणार नाही. ओके, म्हणजे प्रवासाचा टाईम वगळता बाकी 24 तासामध्ये त्याला जवळच्याच दंड अधिकाऱ्यासमोर हजर करणे 24 तासाच्या आत. ओके, याला बघा आता शत्रुदेशीय प्लस प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या कायद्याखाली अटक केलेल्या व्यक्तीस प्राप्त होत नाहीत. हे हक्क केवळ फौजदारी किंवा अर्ध फौजदारी सार्वजनिक हितास धोक्याच्या ठरणाऱ्या कृतीसाठीच प्राप्त होतात, पण न्यायालयाने केलेली अटक, दिवाणी अटक, आयकर न भरल्यास केलेली अटक इत्यादी प्रकारच्या अटकेसाठीही प्राप्त होत नाहीत.
आणि प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्यामध्ये काय सांगितलं की प्रतिबंधक स्थानबद्धतेखाली अटक झालेल्या व्यक्तीला पुढील हक्क आहेत, भारतीय किंवा परकीय दोघांना पण. एक म्हणजे व्यक्तीची स्थानबद्धता 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ करता येणार नाही, मात्र सल्लागार मंडळाने पर्याप्त कारण दिल्यास अधिक काळ पण चालू शकतो. या सल्लागार मंडळामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आजी किंवा माजी दोन्ही पण येऊ शकतात. स्थानबद्धता करण्यामध्ये आलेल्या व्यक्तीस त्याचे कारण दिले पाहिजे, मात्र सार्वजनिक हिताच्या विरुद्ध जाणारी तथ्य खुली करण्याची गरज असणार नाही. स्थानबद्ध केलेल्या व्यक्तीस प्रतिनिधित्वाची संधी दिली जाईल. त्याचबरोबर कलम 22 नुसार संसदेला काही अधिकार दिले, ते कोणते कोणते पाहू. कोणत्याही परिस्थितीमध्ये केसेसमध्ये सल्लागार मंडळाचा विचार न घेता व्यक्तीस 3 महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी स्थानबद्ध करता येईल हे ठरवण्याचा अधिकार संसदेला असेल. 3 महिन्यापेक्षा जास्त काळ त्याला जर अटक करायची असेल तर तो निर्णय कोणाचा असेल, संसदेचा असेल. कोणत्याही केसेससाठी गटांसाठी स्थानबद्धतेचा महत्तम कालावधी ठरविण्याचा अधिकार हा संसदेचा राहील. सल्लागार मंडळाने सल्ला देताना अनुसरायची पद्धत कशी सांगितल्याने 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये स्थानबद्धता कालावधी 3 महिन्यावरून कमी करून तो 2 महिने इतका केला. ओके, 44व्या घटना दुरुस्तीने 3 महिन्यावरून 2 महिने कालावधी केला. मात्र ही तरतूद अजूनही अंमलात आलेली नाही. प्रतिबंधक स्थानबद्धता हा विषय संघसूची तसेच समवर्ती सूचीमध्ये पण येतो. हे पण सेंटेन्स बघा. प्रतिबंधक स्थानबद्धता हा संघसूची आणि समवर्ती सूचीमध्ये पण येते. आतापर्यंत जगात फक्त भारतीय राज्यघटनेनेच प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद केलेली आहे. भारतामध्ये ब्रिटिश कालावधी दरम्यान असे कायदे होते. बंगाल स्टेट प्रिझनर्स रेग्युलेशन 1818चा कायदा, तेव्हा पण प्रतिबंधक स्थानबद्धता होती. आणि डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट 1939 तेव्हा पण. आर्टिकल 22(1) मध्ये बघा, अटकेची कारणे सांगितली पाहिजे. जर आपल्याला फोडून म्हणजे पोट कलम जर विचारला ते पण लक्षात ठेवूया. 22(1) मध्ये अटकेची कारणे सांगितली पाहिजे. 22(2) मध्ये अटक केल्यापासून 24 तासाच्या आत दंडाधिकाऱ्यांसमोर प्रवास कालावधी वगळता उभे केले पाहिजे. 24 तासापेक्षा जास्त कालावधी न्यायाधीश आदेशाशिवाय अटक नाही आहे. आणि 22(3) मध्ये काय सांगितलं, परकीय शत्रू नागरिक प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेत व्यक्ती दिवाणी कायद्यान्वये अटक कर न भरल्यामुळे अटकेला भाग 1च्या तरतुदी लागू नाही आहेत. कलम 22(4) मध्ये एखाद्या घातपात समाजाला घातक कार्य होण्यापूर्वीच अटक करणे. ओके, एखादा घातपात होत असेल किंवा समाजाला घातक कार्य होण्यापूर्वीच अटक करणे. प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा कालावधी 3 महिने असतो. 44व्या आता सांगितले मी 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये 2 महिने, परंतु आतापर्यंत अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. 3 महिन्यापेक्षा जास्त स्थानबद्धता जास्त द्यावयाची असल्यास सल्लागार मंडळाची शिफारस आवश्यक असते. आता सल्लागार मंडळामध्ये कोण येतं, उच्च न्यायालयाचे कार्यरत किंवा निवृत्त न्यायाधीश असतात. ते पात्र व्यक्ती उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यास प्राप्त, त्यामध्ये ते पात्र व्यक्ती असतात. ओके, समाज हिताच्या बाबतीत वगळता प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची कारणे सांगावी लागतात. हे संरक्षण भारतीय नागरिक व परकीय नागरिकांनाही ते उपलब्ध असतील. ओके, संसदेचे अधिकार, प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा कमाल कालावधी, सल्लागार मंडळाच्या कार्यपद्धती, कोणत्या विषयात किंवा खटल्यात सल्लागार मंडळाच्या शिफारसीशिवाय स्थानबद्धता 3 महिन्यापेक्षा जास्त असेल. आता आपण पाहू शोषणाविरुद्धचे हक्क. 23 ते 24 शोषणाविरुद्धचे हक्क. ओके, आर्टिकल 23 मध्ये काय तरतूद केली, माणसाचा अपव्यापार, वेठबिगारीस मनाई असणे, गुलामगिरी, देवदासी, सक्तीने काम करून घेणे यास पण मनाई असणे. 1948चा किमान मजुरी कायदा, 1970चा करार कामगार कायदा, 1976चा बंधक कामगार कायदा आणि 1976चा समान पगार कायदा या आर्टिकल 23 नुसारच येतं. हा हक्क नागरिक तसेच गैरनागरिकांनाही उपलब्ध आहे. आर्टिकल 23 तसेच हा हक्क व्यक्तींना राज्यसंस्था तसेच खाजगी व्यक्तींविरुद्ध संरक्षण उपलब्ध करून देतो. माणसांचा अपव्यापार यात पुढील बाबींचा समावेश होतो, पुरुष आणि महिला व बालकांची खरेदी विक्री वस्तू म्हणून करणे, महिला व बालकांचा अनैतिक व्यापार आणि वेश्याव्यवसाय, हे पण 23 मध्ये येतं आर्टिकल. ओके, देवदासी, गुलामगिरी ही पण प्रथा येते याच्या, म्हणजे याला पण मनाई आहे. आर्टिकल 23 मध्ये येतं. शिक्षा करण्यासाठी कायदा, अनैतिक व्यापार कायदा 1956चा. कलमातील वेठबिगारीचा या शब्दाचा अर्थ मोबदल्याविना अनिर्वाह्य काम करून घेणे. या हक्काच्या अंमलबजावणीसाठी मी आता सांगितलं, किमान मजुरी कायदा 1948चा, करार कामगार कायदा 1970चा, बंधक कामगार व्यवस्था कायदा आहे 1976चा, समान पगार कायदा येतो 1976चाच. याला अपवाद आहे, राज्यसंस्था सार्वजनिक प्रयोजनार्थ अनिर्वाह्य सेवा लादू शकते व असे करताना धर्म, वंश, जात व वर्ण या कारणावरून भेदभाव करणार नाही. उदाहरणार्थ अनिर्वाह्य लष्करी सेवा, समाज सेवा. आता आर्टिकल 24 पाहू. 24 मध्ये काय तरतूद केली की
14 वर्षाखालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यामध्ये किंवा खाणीमध्ये काम करण्यास प्रतिबंध असणे, धोक्याच्या ठिकाणी पण काम करण्यास त्यांना बंदी आहे 14 वर्षाखालील कोणत्याही बालकांना. ओके. यासाठी बघा बाल कामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1986चा येतो. हा कायदा लक्षात ठेवावा लागेल. बाल कामगार प्रतिबंध व नियमन कायदा कधीचा येतो? 1986चा. आता आर्टिकल 25 बघू आपण. 25, 26 पासून धर्मस्वातंत्र्याचे हक्क सुरतात. कोणते कोणते धर्मस्वातंत्र्यामध्ये? 25, 26, 27 आणि 28 आर्टिकल येतात यामध्ये. 25 आर्टिकल यामध्ये काय तरतूद केली? विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रगटीकरण, आचरण व प्रचार करणे या स्वातंत्र्य आहे आर्टिकल 25 मध्ये सांगितलं. ओके. व्यक्तीच्या वैयक्तिक धार्मिक हक्कांना संरक्षण दिले आणि 4 प्रकारचे हक्क सर्वांना प्राप्त आहेत. कोणते कोणते? सदा विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य, प्रकटीकरणाचे हक्क, आचरणाचे स्वातंत्र्य आणि प्रचाराचे स्वातंत्र्य. याला अपवाद आहे. वरील हक्क मात्र सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांच्या अधीन राहूनच प्राप्त होतात. तसेच राज्यसंस्थेमध्ये पुढील अधिकार प्राप्त होतात. धर्म आचरणाशी संबंधित कोणत्याही आर्थिक, वित्तीय, राजकीय, धार्मिक ते कार्याचे नियमन करण्याचा अधिकार. सेकंड म्हणजे बघा, सामाजिक कल्याण व सुधारणेची तरतूद करण्याचा सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था, हिंदूचे सर्व वर्ग व पोटभेद यांना खुले करण्याची तरतूद करण्याचा अधिकार दिला आहे. कलम 25 बाबतचे 2 स्पष्टीकरण दिले त्यांनी. कृपाने धारण करणे व स्वतःबरोबर बाळगणे. कृपाने म्हणजे छोटी तलवार त्यांनी धारण करतात शीख लोक, त्यांचं शीख धर्माच्या प्रकटीकरणामध्ये समाविष्ट असल्याचे मानण्यात येईल. आणि सेकंड आहे, हिंदू या शब्द उल्लेखामध्ये शीख, जैन, बौद्ध धर्म प्रकट करण्याचा आणि व्यक्तीचीही उल्लेख समाविष्ट आहे असा त्यांचा अर्थ लावलेला आहे. आर्टिकल 26 पाहू. आर्टिकल 26 मध्ये काय सांगितलं? धर्मविषयक व्यवहाराचे व्यवस्थापन करणे, स्वातंत्र्य, धार्मिक उद्देशांसाठी संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. धार्मिक संस्था स्वखर्चाने चालवता येतात. जंगम व स्थावर मालमत्ता स्वमालकीची करण्याचा हक्क आहे. प्रशासन करण्याचा हक्क आहे. आर्टिकल 26. आर्टिकल 27 मधील तरतूद एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. कर लादू शकत नाही कोणीही जबरदस्ती. सर्व धर्मासाठी असेल तर कर आकारूही शकत नाही, म्हणजे आपण डायरेक्टली कर कोणावर आकारू शकत नाही. कर आकारण्यास प्रतिबंध करते पण शुल्क आकारण्यास नाही. कलम 27. आर्टिकल 28 मध्ये काय सांगितलं? शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण असताना उपस्थित राहण्याबाबतचे स्वातंत्र्य. ओके. म्हणजे शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण यासाठी उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य दिलं आर्टिकल 28 मध्ये. पूर्णतः राज्यसंस्थेमार्फत पैशातून चालत असेल तर मात्र प्रतिबंध असू शकतो. ओके. आर्टिकल 28 समजलं का? यामध्ये काय सांगितलं? पूर्णतः राज्यसंस्थेच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. राज्यसंस्थेमार्फत प्रशासित केली जाणारी एखादी शैक्षणिक संस्था जर दाननिधी न्यास म्हणून स्थापन करण्यात आली असेल तर तिथे धार्मिक शिक्षण दिले जाऊ शकते. ओके. शासनमान्य शासन अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील कोणत्याही व्यक्तीला त्याच्या पालकांच्या संमतीशिवाय धार्मिक शिक्षण उपासनेमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले जाणार नाही. यावरून कलम 28 मधील हक्कांच्या बाबतीमध्ये 4 प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये फरक केला जातो. पूर्णतः राज्यसंस्थेच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या संस्था वेगळ्या पडतात. राज्यसंस्थेमार्फत प्रशासित मात्र दाननिधी किंवा न्यास म्हणून स्थापन करण्यात आलेल्या, राज्यसंस्थेने मान्यता दिलेल्या, राज्यसंस्थेकडून वित्तीय सहाय्य प्राप्त करत असलेल्या. हे झालं आर्टिकल 28. आता 29 आणि 30 पर्यंत बघा. हे जे 2 आर्टिकल आहेत तिथे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहेत. 29 आणि 30 आर्टिकल. 29 मध्ये काय सांगितलं? धार्मिक व शैक्षणिक स्वातंत्र्य, अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण केले आणि भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये राहणाऱ्या कोणत्याही गटास त्यांनी स्वातंत्र्य दिलं. कलम 29 नुसार अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण आहे आर्टिकल 29 मध्ये. ओके. आर्टिकल 29 1 नुसार भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये राहणाऱ्या कोणत्याही नागरिकाला गटाला स्वतःची वेगळी भाषा, लिपी, संस्कृती असल्यास त्याला ती जतन करण्याचा हक्क असेल. 29(2) मध्ये काय सांगितलं? की राज्यसंस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या राज्यनिधीतून सहाय्य मिळवणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या मते हे कलम केवळ अल्पसंख्याकापुरतेच मर्यादित असेल असे नाही, कारण त्यामधील नागरिकांचे गट या शब्दप्रयोगामध्ये अल्पसंख्याकाबरोबर बहुसंख्याक गटाचाही समावेश होतो. तसेच भाषा जतन करण्याच्या हक्कामध्ये त्यासाठी चळवळ करण्याच्या हक्काचाही समावेश होतो. आता आर्टिकल 30 बघा. आर्टिकल 30 मध्ये काय सांगितलं? अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल. ओके. कलम 30 मध्ये पुढील 3 हक्क प्रदान केलेत. 31 मध्ये धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल.
31A मध्ये एखाद्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेची मालमत्ता सक्तीने संपादन करण्याची तरतूद असलेला कायदा करताना जी भरपाई रक्कम ठरवली जाईल त्यामुळे 30(1) मधील हक्क निर्बंधित रद्द होणार नाही याची खात्री राज्य संस्था करेल. ओके, हे कधी झालं? 44वी घटना झाली होती 1978 मध्ये, त्यानुसार समाविष्ट करण्यात आलं होतं 31A. शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्य संस्था धार्मिक भाषिक अल्पसंख्याकांच्या व्यवस्थापनाखाली शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत भेदभाव करणार नाही. घटनेत कुठेही अल्पसंख्याक या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही. हे डायरेक्टली आपल्याला विचारू शकतात की अल्पसंख्याक घटनेमध्ये याची व्याख्या दिली आहे का, तर नाही दिली. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेचे 3 प्रकार येतात. राज्य संस्थेकडून मान्यतेची मागणी करणाऱ्या मात्र सहाय्यतेची मागणी न करणाऱ्या संस्था, राज्य संस्थेकडून मान्यतेची व सहाय्यतेची दोघांची मागणी करणाऱ्या संस्था, मान्यतेची व सहाय्यतेची दोन्ही मागणी न करणाऱ्या संस्था. ए व बी यामध्ये अभ्यासक्रम, शैक्षणिक मानके, शिस्त, शिक्षक भरती इत्यादी बाबत राज्य संस्था नियामक अधिकाराखाली येतात पण सी मध्ये येत नाहीत. जे आर्टिकल 30 मध्ये काय येतं? शैक्षणिक संस्था स्थापन करणे व व्यवस्थापन करण्याचा अल्पसंख्याकांच्या वर्गाचा अधिकार येतो आर्टिकल 30 मध्ये. 31 जे आहे मालमत्ता हक्क, मूळ राज्यघटनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला मालमत्ता संपादन करणे व व्यवस्थापन करण्याचा हक्क होता. 44वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये 20 जून 1979 रोजी अंमलबजावणी करण्यात आली होती. यानुसार हा हक्क वगळण्यात आला होता. कलम 31 व कलम 19(1)(f) मध्ये ही तरतूद केलेली होती. सध्या मालमत्तेची भाग 12 मधील कलम 300A मध्ये समाविष्ट करण्यात आला. मालमत्तेचा भाग हा कुठे समाविष्ट केला? आर्टिकल 300A मध्ये समाविष्ट केला. मालमत्तेचा अधिकार हा घटनात्मक व कायदेशीर अधिकार आहे परंतु मूलभूत अधिकार नाही. ओके, मालमत्तेचा अधिकार हा घटनात्मक व कायदेशीर अधिकार आहे पण मूलभूत अधिकार असणार नाही असं सांगण्यात आलं होतं, म्हणून ते 300A मध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. मालमत्तेच्या हक्काचे उल्लंघन कायदेमंडळाने केलेल्या कायद्यामुळे, तर जर मालमत्ता हक्कामध्ये उल्लंघन झाले असेल तर कोणत्याही न्यायालयात आपण ते मागवू शकत नाही. काय सांगितलं? कायदेमंडळाने केलेल्या कायद्यामुळे जर मालमत्ता हक्काचे उल्लंघन झाले असेल तर कोणत्याही न्यायालयामध्ये आपण त्याविरुद्ध जाऊ शकत नाही. कार्यकारी कृतीविरुद्ध आदेशामुळे उल्लंघन झाले असेल तर दाद मागता येते. ओके, न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते आपल्याला. 31A आर्टिकलमध्ये काय सांगितलं? मालमत्ता संपादन करण्यासंबंधीच्या कायद्याची जी ही दिली. पहिली घटना दुरुस्ती 1951 नुसार कलमांचा समावेश करण्यात आला होता. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार कलम 13 मधील कोणत्याही तरतुदीचा परिणाम या तरतुदीवर होणार नाही. 31A मध्ये राज्याने कोणत्याही मालमत्तेचे संपादन करणे, राज्यामार्फत कोणत्याही मालमत्तेचे व्यवस्थापन पाहणे, निगम संस्था व भागधारक यांचे व्यवस्थापन, कंपनी निगम शेअर्स यांचे हस्तांतरण करणे, कोणत्याही खाणीबाबत करार रद्द करणे किंवा निलंबित करणे, हे आर्टिकल 31A मध्ये येतं. या कायद्यामुळे कलम 14 व कलम 19चे उल्लंघन झाले तरी हा कायदा शून्यवत मानला जाणार नाही किंवा शून्यवत म्हणजे काय? आपण न्यायालयात दाद मागू शकणार नाही. अपवाद म्हणजे बघा, अल्पसंख्याक वर्गाच्या मालमत्तेबाबत नुकसान भरपाईची हमी असेल. कमाल जमीन धारणेच्या मर्यादेमध्ये असणाऱ्या कृषी लागवड जमिनी संदर्भामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची हमी असेल. ओके, आणि 31B मध्ये काय सांगितलं? नियम व विनियमांना संरक्षण असेल. पहिली घटना दुरुस्ती 1951 नुसार कलमांचा समावेश करण्यात आला होता. परिशिष्ट 9ची निर्मिती करण्यात आली होती. नव्या अनुसूचीमध्ये एखादा कायदा विनिमय अधिनियमांचा समावेश केल्यास त्या कायद्याच्या भागातील कोणत्याही मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास हा कायदा शून्यवत झाला असे मानले जाणार नाही. ओके, या कायद्याविरुद्ध आपण न्यायालयात जाऊ शकत नाही असं सांगण्यात आलं. संपत्तीच्या अधिकारासंबंधी उल्लेख कुठे कुठे आहे बघा? भाग 3 मधील कलम 31 कलम 19(1)(f) मध्ये दिलेली आहे. संविधान लागू झाल्यापासून संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार अतिशय विवादास्पद ठरला होता. त्यामुळे संसद व उच्च न्यायालयामध्ये यामध्ये सारखे विवाद होऊ लागले होते, विवाद निर्माण झाले होते. ओके, संसदेने या संपत्तीच्या अधिकारासाठी अनेक घटना दुरुस्त्या केल्या होत्या. कोणत्या? पहिली, 4थी, 7वी, 25वी, 39वी, 40वी, 42वी, 44वी घटना दुरुस्ती झालेली आहे. याद्वारे कलम 31A, 31B, 31C जोडण्यात आलं होतं. 44वी घटना दुरुस्ती 1978 द्वारे संपत्तीचा मूलभूत अधिकार काढून टाकला होता आणि कलम 31 व 19(1)(f) याला पण काढून टाकण्यात आलं होतं. त्याला एक कायदेशीर अधिकार बनवण्यात आलं होतं आणि ते कुठे टाकण्यात आलं? कलम 300A भाग 17 मध्ये टाकण्यात आला होता, कायदेशीर बनवून. ओके, संपत्तीचा कायदेशीर अधिकार हा संविधानाच्या मूलभूत संरचनेचा घटक नाही आहे.
आजही संपत्तीच्या अधिकारामध्ये 2 अधिकार प्राप्त आहेत. एक म्हणजे जर राज्याद्वारे कोणत्याही अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांची संपत्ती ग्रहण करण्यात आलेली असल्यास, जर राज्य अशा संपत्तीचे अधिग्रहण केल्यास ज्या की व्यक्तीने आपल्या शेतात पीक उभा आहे आणि जमीन संविधानिक ठरवल्याच्या सीमेत आहे, ओके, यास राज्य भरपाई देतं. आता मूलभूत हक्कावर कोणी कोणी काय टीका केला ह्या पण महत्त्वाचे आहे. तर बघा हा पॉईंट. जसपेट रॉय कपूरने काय म्हटलं, लिमिटेशन्स ऑन फंडामेंटल राईट्स. सर आयवर जेनिंग यांनी काय म्हटलं होतं, द कॉन्स्टिट्यूशन इज अ पॅराडाईज फॉर लॉयर्स. ओके, तर आयवर जेनिंग यांनी भारतीय संविधानाला वकिलाचे नंदनवन असे म्हटले होते, कारण त्यामध्ये वकिलांचा समावेश सर्वात जास्त होता, वकील लोक जास्त होते संविधान बनवताना. म्हणून किमान मजुरी कायदा 1948चा आणि फॅक्टरी ॲक्ट 1948चा. इथे महत्त्वाचे कायदे दिले, आपण ते कायदे वाचू एकदा. द पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट येतो 1936चा. ट्रेड युनियन ॲक्ट आहे 1926चा. द मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961चा. इक्वल रिम्युनरेशन ॲक्ट आहे 1976चा. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972. राष्ट्रीय वन धोरणे 1988चं इथं. वन्य संरक्षण अधिनियम 1980, अधिनियम म्हणलं तर 1980, आणि राष्ट्रीय वन धोरण 1988चं. विविध विधिक सेवा प्राधिकरण अधिनियम 1987चं. अस्पृश्यता अधिनियम 1955ला. नागरी अधिकार संरक्षण अधिनियम 1976 असे नवीन नाव देण्यात आले होते. 65वी घटनादुरुस्ती 1990नुसार SC व ST साठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली. 89वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003ला वरील SC ST 65वी घटनादुरुस्ती 1990नुसार SC व ST साठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली होती, आणि 89वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003ला वरील SC आणि ST संयुक्त आयोगाला वेगवेगळे करण्यात आले होते. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग व राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग या स्वरूपामध्ये. ओके, आता आपण पाहू आर्टिकल 32. आर्टिकल 32 घटनात्मक उपाययोजनाचा हक्क म्हणतात. आर्टिकल 32ला 32चे वर्णन डॉक्टर आंबेडकरांनी घटनेचा आत्मा असे केले. सर्वोच्च न्यायालयाने हे कलम घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे घोषित केले होते. सर्वोच्च न्यायालयाला प्राधिलेख काढण्याचा अधिकार देण्यात आला होता. ते अधिकार अन्य कोणत्याही न्यायालयात वापरण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना बाधा न येऊ देता संसद कायद्याने पण आतापर्यंत सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातून काढतात प्रदान करू शकते. येथे अन्य कोणत्याही न्यायालयामध्ये उच्च न्यायालयाचा समावेश होत नाही, कारण कलम 226 अंतर्गत त्यांना हे अधिकार घटनेने प्रदान केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाला या बाबतीमध्ये प्रारंभिक तसेच व्यापक अधिकार देण्यात आलेले आहेत. ओके, प्रारंभिक म्हणजे थेट जाता येतं, आणि व्यापक म्हणजे केवळ निदेश आदेश नव्हे तर प्राधिलेखही काढता येतो. मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र प्रारंभिक आहेत, मात्र असमावेशक नाहीत. कारण सर्वोच्च न्यायालयाने अधिकार क्षेत्र उच्च न्यायालयाच्या 226 अंतर्गत प्राप्त अधिकार क्षेत्राबरोबर समवर्ती आहे. प्राधिलेख व त्यांचे प्रकार बघा. हे रीट काढण्याचे अधिकार ब्रिटिश कायद्यापासून घेण्यात आले आहेत. या विशेष अधिकाराला आपण काय म्हणतो, रीट असे म्हणतो. हे राजाद्वारे प्रस्तुत केले जात असे. त्याला आताही न्यायाचे उगमस्थान असे म्हटले जाते. मूलभूत हक्क बजावण्यासाठी सर्वोच्च न्यायालय कलम 32 अंतर्गत तर उच्च न्यायालय कलम 226 अंतर्गत रीट्स काढू शकतं. 32 म्हटलं तर आर्टिकल सर्वोच्च न्यायालय कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय आणि 226 नुसार उच्च न्यायालयामध्ये आपण जाऊ शकतो. 1950 पूर्वी केवळ कलकत्ता, बॉम्बे, मद्रास उच्च न्यायालयांना प्राधिलेख काढण्याचा अधिकार होता. प्राधिलेखाचे एकूण किती 5 प्रकार पडतात. फर्स्ट अधिकार बघा, पहिली रीट आहे देह उपस्थिती. देह उपस्थिती बंदी प्रत्यक्षीकरण. ओके, 1975 मध्ये आणीबाणीमध्ये हा हक्क न्यायालयाकडून हिरावून घेण्यात आला होता, पण 44व्या घटनादुरुस्तीनुसार 1978 नुसार स्पष्ट तरतूद केली की न्यायालयाचा हा अधिकार कोणत्याही राज्यकर्त्यांना कोणत्याही कारणास्तव रद्द ठरवता येणार नाही, तसेच आणीबाणीत नष्ट होणार नाहीत. ओके, कलम 20 व 21 सारखे. हे आता हिबेस कार्पसला या लॅटिन शब्दाचा अर्थ काय होतो, टू हॅव द बॉडी ऑफ म्हणजे सदेह उपस्थित राहणे, शरीरासह उपस्थित राहणे. अर्थ बेकायदेशीररित्या अटक केल्यास न्यायालय हा प्राधिलेख काढून अटक करणाऱ्या व्यक्तीचा आदेश देऊ शकतो. न्यायालय प्राधिलेख कोणाविरुद्ध काढू शकतो आणि कोणाविरुद्ध काढू शकत नाही. पाहू आपण कोणाविरुद्ध काढू शकतो. तो सार्वजनिक प्राधिकारी आणि खाजगी व्यक्तीविरुद्धही काढू शकतो. आणि कोणाविरुद्ध काढू शकत नाही, अटक कायदेशीर असल्यास, अटक कायदेमंडळ न्यायालयाच्या अवमानाशी संबंधित असेल तर, सक्षम न्यायालयाने अटक केली असल्यास, अटक न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर असेल तर ते काढू शकत नाही. म्हणजे पहिल्या रीटमध्ये काय सांगितलं, देह उपस्थिती बंदी प्रत्यक्षीकरणमध्ये बेकायदेशीर अटक केल्यास टू हॅव द बॉडी ऑफ म्हणजे शरीराने हजर राहणे. ओके, सार्वजनिक प्राधिकारी आणि खाजगी व्यक्तीविरुद्ध काढता येते. अटक जर कायदेशीर असेल तर काढता येत नाही. न्यायालयाच्या अवमानाशी संबंधित असेल तर
सक्षम न्यायालयाने जर शिक्षा घोषित केली असेल तर अटक न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेरची असेल तर ती काढता येत नाही. ओके. आता सेकंड रीट पाहू आपण, परमादेश. ओके, परमादेशमध्ये काय सांगितलं त्यांनी मॅन्डॅमसमध्ये, वी कमांड, एखादा सार्वजनिक अधिकारी आपले कर्तव्य पार पाडण्यास अपयशी असेल तर किंवा नकार दिल्यास तर परमादेश आपल्याला रीट परमादेश नावाची रीट काढता येते. ओके. सार्वजनिक संस्था, महामंडळ, कनिष्ठ न्यायालय, न्याय अधिकरण यांच्या विरुद्ध काढता येते. आणि कोणाविरुद्ध काढता येत नाही तर खाजगी व्यक्ती, संस्थेविरुद्ध काढता येत नाही. संबंधित अधिकाराचे कर्तव्य स्वच्छाधीन असतील तर काढता येत नाही. राष्ट्रपती किंवा राज्यपालाच्या विरुद्ध काढता येत नाही. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाविरुद्धही काढता येत नाही परमादेश. ओके. आता पाहू आपण थर्ड रीट आहे प्रतिषेध. ओके. टू फॉरबिड, निर्णय देण्याच्या अगोदर जर वरिष्ठ न्यायालयाच्या कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय क्षेत्राबाहेर आहे असे वाटत असेल त्यांना, तेव्हा वरिष्ठ न्यायालय प्रोहिबिट करू शकते. ओके, प्रतिषेध करू शकते. न्यायिक व समन्यायिक अधिकाऱ्यांच्या विरुद्ध काढले जाते. आणि कोणाविरुद्ध काढले जात नाही, प्रशासकीय अधिकारी, कायदे मंडळ व खाजगी व्यक्ती, संस्था यांच्या विरुद्ध काढता येत नाही. आता उत्प्रेषण. उत्प्रेषणमध्ये बघा, वरिष्ठ न्यायालय किंवा कनिष्ठ न्यायालय अधिकार क्षेत्राचे उल्लंघन केल्यास उत्प्रेषण काढता येतं. उत्प्रेषण कोणाविरुद्ध काढता येतं, न्यायिक व समन्यायिक प्राधिकरण असेल तर. ओके. आणि कोणाविरुद्ध काढता येत नाही, कायदेमंडळ प्लस खाजगी व्यक्तीविरुद्ध काढता येत नाही. म्हणजे उत्प्रेषणचा अर्थ काय होतोय बघा, असे प्रमाणित करण्यात येते की टू बी सर्टिफाईड हा प्राधिलेख कनिष्ठ न्यायालय न्यायाधीशाविरुद्ध काढला जातो किंवा यांना अधिकार क्षेत्राचे उल्लंघन केल्यास, कायद्याची चूक केल्यास वरिष्ठ न्यायालय हे प्राधिलेख काढतं. पूर्वी उत्प्रेक्षण प्राधिलेख केवळ न्यायिक व समन्यायिक अधिकाराच्या विरुद्धच काढण्यात येत असे. मात्र 1991 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रशासकीय अधिकाऱ्याच्या विरुद्धही काढता येऊ शकते. मात्र ते कायदेमंडळ व खाजगी व्यक्तीच्या विरुद्ध काढता येत नाही. ओके. आता लास्ट बघू, रीट कोणती आहे, पाचवी, अधिकार पृच्छा. ओके, क्वाड ॲरेंटो म्हणतात, क्वारेंटो. योग्यता नसणारी व्यक्ती अधिकाऱ्यांनी निवडली असल्यास, ओके, तेव्हा हे अधिकार पृच्छा नावाची रीट वापरता येते. हा प्राधिलेख घटनेने कायद्याने स्थापन केलेल्या कायमस्वरूपी स्वरूपाच्या सार्वजनिक कार्यालयाच्या बाबतीत काढता येऊ शकतो. मात्र मंत्रिपद, खाजगी कार्यालयाच्या विरुद्ध काढता येत नाही. इतर व्यक्ती पण हे रीट दाखल करू शकतात. बाकी 4 रीट संबंधित व्यक्तीचे दाखल करू शकतो. ओके. म्हणजे इतर व्यक्ती पण कोवॅरंटो रीट काढू शकतात, पण बाकीच्या 4 रीट आहेत त्या रीट नाही का फक्त संबंधित व्यक्तीच दाखल करू शकतो. आता फरक बघा, प्रतिषेध आणि उत्प्रेषणमध्ये या दोन्ही खटल्यांच्या हस्तांतरणासाठी उपयोगात आणलं जातं. प्रतिषेध हा अर्ज खटला प्रलंबित असताना, तर उत्प्रेक्षणाचा अर्ज खटल्याचा निर्णय देण्यात आल्यानंतर उपयोजनात आणला जातो. म्हणजे आर्टिकल 32 नुसार बघा, सुप्रीम कोर्ट मूलभूत हक्क विरुद्ध सुप्रीम कोर्टला मूलभूत हक्कांबाबतचे रीट काढता येतात. आणि 226 नुसार हायकोर्टला कायदेशीर हक्क येते. ओके, कायदेशीर हक्क, मूलभूत हक्क प्लस कायदेशीर हक्क म्हणजे हे व्यापक येतात. उच्च न्यायालय व्यापक येतं आणि सर्वोच्च न्यायालय व्यापक येत नाही. मूलभूत हक्क प्लस कायदेशीर हक्काबाबत रीट काढता येते उच्च न्यायालयाला. हायकोर्टला न्यायाधीश अधिकार म्हणजे न्याय अधिकार आहेत, सुप्रीम कोर्टापेक्षा प्रारंभिक जास्त आहेत. सुप्रीम कोर्टापेक्षा पण हायकोर्टला जास्त अधिकार येतात, प्रारंभिक अधिकार जास्त आहेत त्याला. रीट काढणे, ऐच्छिक अधिकार पण येतात हायकोर्टामध्ये. म्हणजे रीट काढणे हे बंधनकारक येतं आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्टाला, आणि रीट काढणे ऐच्छिक कोणाला आहे तर 226 नुसार तर उच्च न्यायालयाला. ओके. पाहू आर्टिकल 33, यामध्ये सीमेचे अधिकार बघा. सेनेच्या मूलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार असेल. संसदेला फेरबदल पुढील व्यक्तीच्या मूलभूत हक्कांमध्ये करता येतील. सशस्त्र सेनेचे सदस्य, सशस्त्र दलांचे सदस्य या संज्ञेमध्ये योद्धा नसणारे लष्करी कर्मचारी, उदाहरणार्थ नावी, सुतार, यंत्रज्ञ, कामगार, स्वयंपाकी, चौकीदार, चांभार, शिपी वगैरे सदस्यांचा देखील समावेश होतो. सार्वजनिक सुव्यवस्था राखणारे जवान, उदाहरणार्थ पोलीस आणि इतर पण. गुप्तवार्ता, प्रतिगुप्त वार्ता आपण ब्युरो ज्यांना म्हणतो ते ब्युरोचे सदस्य येतात यामध्ये. आणि दूरसंचार यंत्रणेत कार्यरत व्यक्ती पण येतात. कोणकोणत्या हक्कावर बंधने असतात, भाषण स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्यास स्वतंत्र, कामगार संघटना, राजकीय पक्षांचे सदस्य होण्यास स्वतंत्र, सार्वजनिक सभांना हजर राहण्याचे स्वातंत्र्य भेटतं, यावर तर बंधन असते. या बंधनासाठी केलेले कोणते कोणते कायदे आहेत, आर्मी ॲक्ट 1950, नेव्ही ॲक्ट 1950, एअरफोर्स ॲक्ट 1950, पोलीस रेस्ट्रिक्शन्स ऑफ राईट ॲक्ट 1966 आणि सीमा सुरक्षा दल कायदा एक येतो. जे आर्टिकल 33 मध्ये काय सांगितलं की सीमेच्या मूलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार आहे. ओके, यामध्ये आर्मी ॲक्ट, नेव्ही ॲक्ट, एअरफोर्स ॲक्ट येऊ शकतो. आता कलम 34 बघा. कलम 34 काय सांगितलं की लष्करी कायदा अंमलात असताना मूलभूत हक्कावर नियंत्रण आणू शकतात. ओके, निर्बंध येऊ शकतात.
संसद अशा प्रदेशामध्ये लष्करी कायद्याखाली दिलेल्या शिक्षा, आदेश केलेली शिक्षा, जप्ती, अन्य कृती विधिग्राह्य असल्याचे घोषित करू शकते. आर्टिकल 35 नुसार मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीकरिता कायदे करण्याचा अधिकार फक्त संसदेचा असेल, असं आर्टिकल 35 नुसार सांगितलं. स्वर्णसिंग समितीने केलेल्या शिफारशीपैकी काही शिफारशी सरकारने स्वीकारल्या नाहीत. त्या खालीलप्रमाणे: मूलभूत कर्तव्यांचे पालन करण्यास नकार दिल्यास त्याला संसद आर्थिक दंड किंवा सजा करू शकते, किंवा कर भरणे हे मूलभूत कर्तव्य असले पाहिजे. दोन्ही पण त्यांनी फेटाळले. थोडक्यात आपण मार्शल लॉ समजून घेऊ. मार्शल लॉ असताना नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर निर्बंध वा नियमन लादणे, नागरिकांना शिक्षा देणे, त्यांची हत्या करण्याचा अधिकार देखील त्यांना प्राप्त होतो. ब्रिटिश कॉमन लॉवरून भारताने मार्शल लॉची संकल्पना स्वीकारली आहे, पण घटनेमध्ये कुठेही मार्शल लॉची व्याख्या दिलेली नाही. शब्दशः अर्थ लष्करी राजवट असा होतो. लष्करी न्यायसनाद्वारे सामान्य कायदे आणि शासन तहकूब केले जातं. मार्शल लॉ घोषित करण्याबाबत घटनेत काहीही तरतूद केलेली नाही. मार्शल लॉचा परिणाम स्वरूप बंदी, प्रात्यक्षिकरण या आदेशाची तहकूब होत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले आहे. मार्शल लॉ केव्हा लादला जातो? भारतीय भूक्षेत्रामध्ये कुठेही मार्शल लॉ लागू होऊ शकतो. युद्ध, आक्रमण, घुसखोरी, बंडाळी, दंगल, कायद्याला केलेले कोणतेही हिंसक प्रतिकार इत्यादी असामान्य परिस्थितीमध्ये मार्शल लॉ लादला जाऊ शकतो. मार्शल लॉ आणि राष्ट्रीय आणीबाणीमध्ये नेमका फरक काय पाहू आपण. मार्शल लॉ बघा, मार्शल लॉचा परिणाम केवळ मूलभूत हक्कांवर होतो आणि राष्ट्रीय आणीबाणीचा परिणाम केवळ मूलभूत हक्कावरच होत नाही, तर त्यामुळे केंद्र राज्य संबंध, केंद्र राज्यातील महसूल आणि विधियेषक अधिकाऱ्यांचे वाटप, संसदेची कालमर्यादा यावरही होतो. मार्शल लॉमुळे शासन आणि सामान्य कायदा न्यायालय तहकूब होतात आणि राष्ट्रीय आणीबाणीमुळे शासन आणि सामान्य कायदा न्यायालय कार्यरत असतात. मार्शल लॉमुळे कोणत्याही कारणामुळे मोडकळीस आलेला कायदा आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठी मार्शल लॉ घोषित केला जातो. आणि राष्ट्रीय आणीबाणीमुळे युद्ध, परकीय आक्रमण, सशस्त्र बंडाळी केवळ या 3 कारणावरूनच आधारित घोषित करता येते. मार्शल लॉ देशाच्या विशिष्ट क्षेत्रातच लावला जाऊ शकतो आणि राष्ट्रीय आणीबाणी संपूर्ण देशासाठी किंवा कोणत्याही एका भागासाठी पण लावली जाऊ शकते. मार्शल लॉ बाबत राज्यघटनेमध्ये कोणत्याही विशिष्ट तरतूद नाही केली, पण राष्ट्रीय आणीबाणी बाबतीत विशिष्ट आणि सविस्तर तरतूद राज्यघटनेमध्ये केलेली आहे. अशा प्रकारे आपण मूलभूत हक्कांचा डिटेलमध्ये अभ्यास केला आहे. कलम 12 ते 35 मध्ये याचा समावेश होतो, भाग 3 मध्ये. ओके, यामध्ये आपल्याला कोणते आर्टिकल कोणत्या हक्कासाठी संबंधित आहेत हे पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर समानतेच्या हक्कामध्ये 14 ते 18 आर्टिकल येतात. ओके, स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये 19 ते 22 आर्टिकल येतात. शोषणाविरुद्धचे हक्क म्हणलं तर 23 आणि 24 येतो. धर्मस्वातंत्र्याच्या हक्कामध्ये 25 ते 28 पर्यंतचे आर्टिकल येतात. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कामध्ये 29 आणि 30 आर्टिकल येते आणि घटनात्मक उपायाचा हक्क म्हणलं तर आर्टिकल 32 येतो. आता हे लक्षात ठेवण्यासाठी बघा छोटीशी ट्रिक. स्वतः शोध सांग. म्हणजे समानतेचा हक्क, ज्यामध्ये 14 ते 18 आर्टिकल येतात. म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22. ओके, म्हणजे शोषणाविरुद्धचे हक्क येतं 23 आणि 24. म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा हक्क येतो 25 ते 28 पर्यंत. म्हणजे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क 29 आणि 30 येतात. आणि म्हणजे घटनात्मक उपायांचा हक्क. स्वतः शोध सांग. ओके, आता मूलभूत हक्क एकदम शॉर्टमध्ये रिवाइज करू आपण. आर्टिकल 32 मध्ये काय सांगितलं? स्टेटची व्याख्या. आर्टिकल 13 मध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन. आर्टिकल 14 मध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे. आर्टिकल 15 मध्ये धर्म, वंश, जात, लिंग यावरून आपण भेदभाव करू शकत नाही. आर्टिकल 16 मध्ये समान संधीचा अधिकार आहे. आर्टिकल 17 मध्ये अस्पृश्यतेवर बंदी. आर्टिकल 18 म्हणलं तर पदव्या समाप्ती. आर्टिकल 19 मध्ये स्वातंत्र्य दिलेले आहेत. आर्टिकल 20 मध्ये व्यक्तीने कायद्याविरुद्ध गुन्हा केला असेल तर तिला शिक्षा होईल असं सांगण्यात आलं 20 मध्ये. आर्टिकल 21 मध्ये जीविताचे स्वातंत्र्य दिलेले आहे. 21A मध्ये 2002च्या 86व्या घटनादुरुस्तीनुसार स्वातंत्र्याचा हक्क या मूलभूत हक्कामध्ये 6 ते 14 वर्ष बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण सांगितले. आर्टिकल 22 मध्ये एखाद्या व्यक्तीला अटक केली तर त्या व्यक्तीला शक्य तितक्या लवकर अटकेची कारणे कळविल्याशिवाय अटक केली जाऊ शकते हे सांगितलेलं आहे. ओके, आर्टिकल 22 मध्ये. आर्टिकल 23 मध्ये माणसांची विक्री, वेठबिगार यावर बंदी. आर्टिकल 24 मध्ये आहे 14 वर्षाखालील मुलांना काम करण्याची बंदी असेल. बाल कामगार प्रतिबंधक व नियमन कायदा 1986चा येतो. कलम 25 मध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिला, व्यक्तींना धार्मिक हक्क संरक्षण दिलेलं आहे. आर्टिकल 26 मध्ये धार्मिक संप्रदायाच्या हक्कांना संरक्षण दिलं. धर्मप्रचारासाठी संस्था स्थापन करणे किंवा चालवणे याचा अधिकार दिलेला आहे. आर्टिकल 27 मध्ये धर्मप्रचारासाठी सक्तीने आपण कर लादू शकत नाही हे सांगितलं. आर्टिकल 28 मध्ये सरकारमान्य शासकीय अनुदानातून चालवलेल्या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना विशिष्ट धर्मात शिक्षण दिले जाणार नाहीये. आर्टिकल 28 मध्ये. तर आर्टिकल 29 मध्ये शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, भाषा, संस्कृती, लिपी अल्पसंख्याक लोक जपू शकतात हे सांगितलं. ओके,
आर्टिकल 30मध्ये शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार भाषिक व धार्मिक अल्पसंख्याकांचा गट स्वतःच्या शिक्षण संस्था चालवू शकतात हे सांगण्यात आलेलं आहे. ओके. आर्टिकल 31 तर वगळण्यात आलं की संपत्तीचा अधिकार होता. आर्टिकल 32मध्ये घटनात्मक उपाययोजना सांगण्यात आलेली आहे. त्यामध्ये 32 आर्टिकल म्हणलं तर सर्वोच्च न्यायालय आणि 226 आर्टिकल म्हणलं तर उच्च न्यायालय येतं. आर्टिकल 33मध्ये प्रदान केलेले हक्क हे सैन्य आयत्तेने लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेला अधिकार असेल हे सांगण्यात आलं. आर्टिकल 34मध्ये लष्करी कायदा एखाद्या भागामध्ये असेल तर तेथील नागरिकांना मूलभूत हक्क लिमिटेड असतील हे सांगितलं. ओके. म्हणजे केले जाऊ शकतात तिथले आणि त्या विरोधात कोर्टात पण जाता येत नाही हे पण सांगण्यात आलं. आर्टिकल 35मध्ये ठराविक मूलभूत हक्कांची अंमलबजावणी आणि लॉ करण्याचा अधिकार फक्त संसदेचा असेल हे पण सांगण्यात आलेलं आहे आर्टिकल 35मध्ये.